Welcome to Get Savvy with Shruti, Season 1, Episode 1, brought to you by Savvy School of Design and Technology, powered by MB Sugars, and venue partner is SSK Club. So today we welcome our iconic jodi, the youth iconic jodi I will call. They are the power couples, Mr. Satyajit ji Tambe and Dr. Maithili ji Tambe. वैसे तो इन लोगों को कोई इंट्रोडक्शन की जरूरत नहीं है, but I really admire their simplicity and their passion towards their respective fields. Thank you for having us, first of all, and this is a great initiative which you have started. Thank you for having us. Yes, we are very happy to be part of it. So आज का हमारा पहला सेशन हम क्वेश्चन हम आपके लिए लेते हैं सत्यजीत जी. You belong to a field जहाँ legacy is there for the social development, for the upliftment of the society. जहाँ बहुत कुछ आपके फैमिली ने लीगेसी में काम किया है इंडिया के लिए, अपने सोसाइटी के लिए, और उसके बाद एक डाइवर्सिफाइड थिंग थी कि आप यूएस चले गए, हार्वर्ड यूनिवर्सिटी में आपने अपना एजुकेशन कंप्लीट किया, एंड देन यू केम बैक एंड यू जॉइन द लीगेसी, दैट प्रोफेशन, दैट पर्टिकुलर सेक्टर ऑफ पॉलिटिक्स. सो मुझे ये जानने में बड़ी दिलचस्पी होगी, और आज हमारे ऑडियंस को भी जानने में दिलचस्पी होगी कि वॉज दिस अ प्लान्ड थिंग और वाज दिस एक्सीडेंटल? नहीं, ये बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल तो ये लेगेसी जो होती है इसको मतलब आई स्टार्टेड माय पॉलिटिकल करियर इन ईयर 2000. ओके. व्हेन आई वाज इन कॉलेज. आई स्टार्टेड एज अ स्टूडेंट्स लीडर. मैं छात्र नेता था और छात्र नेता के तरीके से मेरी राजनीति की शुरुआत हुई. उसके बाद मैं पूना गया. उसके बाद मैं जिला पंचायत मेंबर बना 2007 में. ओके. 2013 में मुझे कैनेडी स्कूल ऑफ गवर्नमेंट हार्वर्ड में जाने का मौका मिला. तो पहले मैं राजनीति में था, फिर मुझे दिलचस्पी आई कि मुझे पब्लिक पॉलिसी सीखना चाहिए, क्योंकि जिस क्षेत्र में हम काम करते हैं उस क्षेत्र का कुछ एक एडवांस नॉलेज हमारे पास होना चाहिए. फिर इसलिए मैं हार्वर्ड कैनेडी स्कूल गया, वहाँ से वापस आया, और वहाँ से भी मतलब जैसे मेरी जर्नी चल रही वैसे ही मेरी जर्नी चल रही है. तो ये है. लेकिन मेरे जो नाना जी थे वो फ्रीडम फाइटर थे, और उन्होंने ये शायद ज़्यादा ऑडियंस को पता नहीं होगा. हाँ, नहीं, ज़्यादातर लोगों को तो पता है ही, लेकिन फिर भी मैं इस चीज़ को बताना चाहता हूँ कि मेरे जो नाना जी थे बाबूसाहेब थोरात, ये फ्रीडम फाइटर थे. इन्होंने प्री इंडिपेंडेंट इंडिया में उन्होंने फ्रीडम फाइट मूवमेंट में वो मौजूद थे. 1942 का जो चले जाओ का आंदोलन था उसमें वो बहुत आगे थे. और देश को स्वातंत्र मिलने के बाद उन्होंने नेशन बिल्डिंग का काम, क्योंकि बहुत सारे फ्रीडम फाइटर थे इस देश में जो गांधी जी के विचार से प्रेरित होकर उन्होंने स्वतंत्रता संग्राम में भाग लिया था. लेकिन फिर बाद में बहुत सारे लोग अपने अपने प्रोफेशन में वापस चले गए. हाँ. कुछ डॉक्टर्स थे, कुछ इंजीनियर्स थे, कुछ वकील थे, कुछ सरकारी नौकर थे, वो वापस चले गए. लेकिन हमारे नाना जी ने उस वक्त एक समाज कार्य का राह उन्होंने चुनी, और फिर सहकारिता, कोऑपरेटिव मूवमेंट, एजुकेशन, किसानों के लिए काम करना, और उस राह को उन्होंने चुना. और उसके बाद उन्होंने राष्ट्र उभारने का काम जो है उसके उनके तरीके से उसमें किया, और उसी परंपरा को आगे लेके जाने का काम जो मेरे मामा जी ने किया, मेरे पिताजी ने किया, मेरी माता जी ने भी किया. और उसी को साथ लेते हुए 1999 का जो विधानसभा चुनाव था 1999 का, उसमें पहली बार मैं राजनीति में कार्यकर्ता के रूप में आया. और NSUI जो कांग्रेस पार्टी की छात्र संगठन थी उसमें मैंने काम शुरू किया, और तब से लगातार आज 23-24 साल हो गए मैं इस क्षेत्र में काम कर रहा हूँ. तो हम ऐसा बोल सकते हैं कि वो कशिश है जो खींच लाती है, कोई नहीं आता बुलाने पे. ये फील्ड, ये पैशन था जो आपको खींच लाया. हाँ, और मुझे लगता है कि पैशन ही बहुत ज़रूरी चीज़ होती है. और किस चीज़ का पैशन, हम जो भी चीज़ हम करते हैं वो हम क्यों करते हैं, इसका जवाब मिलना बहुत ज़रूरी होता है. जब ये जवाब मिलता है कि वाई आर वी डूइंग व्हाट वी आर डूइंग, मुझे लगता है कि आधा काम हो जाता है. एब्सोल्युटली, बहुत उम्दा बोला है आपने ये चीज़, बिकॉज काफ़ी बार लोगों को यही समझ नहीं आता है कि हम कर क्यों रहे हैं. तो ये बहुत बढ़िया है कि यू हैव टू बी गोल ओरिएंटेड एंड यू हैव टू अंडरस्टैंड कि हम ये कर क्यों रहे हैं.
तो मुझे क्यों लग रहा था कि कहीं एक रोलर कोस्टर हुआ कि कुछ हुआ आपके लाइफ में, बट इट वाज अ प्लान्ड डिसीजन बेसिकली. प्लान तो ठीक है, मतलब प्लान नहीं कह सकते. मोर ऑफ पैशन पुलिंग हिम हाँ, टुवर्ड्स इट. पैशन से ही, क्योंकि लोगों के बीच में रहना मेरा पैशन है, तो अपने आप जो हम कहते हैं कि व्हाट गिव्स यू हाई, हाँ. तो दैट गिव्स मी हाई. जब क्या बात है. आई एम इन पीपल, पीपल आर अराउंड मी, लोग मुझे काम बताते हैं, मैं उनके काम करता हूँ, और वो जो काम होने का जो मतलब उनके चेहरे पे जो खुशी होती है, मुझे लगता है कि दैट इज माई हाई. वाह, बहुत अच्छा बोला है. ये समझना बहुत ज़रूरी है कि आपको क्या पुल करता है एंड व्हाट एक्चुअली मोटिवेट्स यू, इंस्टिगेट्स यू टू गेट टू वेयर यू आर गोइंग. थैंक यू सो मच फॉर दिस क्वेश्चन, फॉर दिस ब्यूटीफुल रिप्लाई. अभी हम आपके तरफ आते हैं मैथिली जी. आपने अपना एजुकेशन डेंटिस्ट्री में किया है, उसके बाद नाउ अगेन देयर इज अ चेंज, लाइक यू वेंट इनटू एजुकेशनल सेक्टर कंप्लीटली. तो आई एम श्योर इतना इजी केक वॉक तो नहीं रहा है, ये डाइवर्सिफाइड सेक्टर है ऑल द मोर, और हमको उसके बारे में जानना होगा. और आजकल जो नया एनईपी के बारे में डिस्कशंस हो रहे हैं, एवरी एजुकेशन सेक्टर इज टॉकिंग अबाउट न्यू एजुकेशन पॉलिसीज दैट आर हैपनिंग. सो हमको उसके बारे में भी थोड़ा आपसे जानना है, आपका पॉइंट ऑफ व्यू क्या है उसके लिए. सो फर्स्ट ऑफ ऑल मेरी जर्नी 2011 में स्टार्ट हुई एजुकेशन के रिलेटेड. जब मेरी शादी 2011 में इनके साथ हुई, तो उसके बाद ही वाज लाइक यू नो व्हाई डोंट यू टेक केयर ऑफ द कॉलेज दैट इज ऑलरेडी देयर इन पुणे. हाँ. तो वहाँ से स्टार्ट हुआ. एंड व्हेन आवर डॉटर वाज बोर्न इन 2014, उसके बाद वी वांटेड टू डू समथिंग मोर इनटू एजुकेशन. सो दैट्स हाउ वी स्टार्टेड अ स्कूल देयर इन पुणे. इट्स कॉल्ड द एकेडमी स्कूल. तो वहाँ से मेरी एजुकेशन की जर्नी स्टार्ट हुई, एजुकेशन फील्ड में मेरी जर्नी स्टार्ट हुई. It is a field where it has given me a lot of happiness. मेरा वो एक it pulls me every time. I do not miss going to school at all because वहाँ जाके जो मुझे खुशी मिलती है, मुझे कहीं और नहीं मिलती है. So that is how I look at my school. It is my place of happiness. It is a core that pulls me to it. Very and nice. NEP is a good policy that has come up by the government. There are a lot of good changes. It is more student oriented है वहाँ, और it's more about developing skills in children. Right. Yes. Skills. Yes, which is needed nowadays because requirements is very different. It changes every year in the market. Job requirements are there, or any entrepreneurship requirements are there. It's more on skill based than more knowledge based. Okay. Nice. So that is what NEP tells us about. And NEP, let me add what she was telling too. The academy school was the first school in India. We started NEP implementation, in fact, before people started talking about it. Oh wow, so amazing. Immediately when the NEP was declared, NEP is National Education Policy 2020. Right. And first time it came into the market in 2021, 2022, and immediately we started implementing all those ideas in our school. And the academy school was the first school to implement it into pre-primary and primary level. And in fact, the academy school also follows Finnish curriculum, Finland's curriculum. Right. Because Finnish education system. I was coming to that. Yeah, it is also considered to be one of the best in world. So we follow that Finnish curriculum. And NEP is also very close to Finnish curriculum. Okay. Yeah. So any which ways आप वो follow कर ही रहे थे. Yes. Right. And the integration was more easier for us to do it together. When we started learning what is Finnish curriculum and we started comparing it to NEP, it was almost same. There was no difference. Very nice. This was also student oriented and that was also student oriented. Okay. So amazingly, we've got very nice inputs from you, and I was about to ask you about Finland, your tie-up with them, your affiliation with them, and very nicely you've explained it to us. हे झालं थोडं आपलं serious discussion. Now coming to our sector, Savvy is all about fashion designing, as you know. So I would like to know what is the importance of fashion and styling for both of your lives. I like to keep it very simple. That's okay. Fashion can be simplicity also. Yeah, I believe in simplicity. That is fashion for me and what makes me comfortable. Absolutely. That's my point about fashion.
him also I think it is Does it almost the really same. matter, the styling or fashion, does it really matter in your field? Of course, fashion is very important, and fashion because people look up to you. And तुम्हाला तर युवा पिढींच्या गळ्यातले ताईत म्हणतात, नाही एवढं बघतात तुमच्याकडे सगळेजण. हा ते पण असतं, आणि लोक ज्यावेळेस आपल्याकडे बघत असतात त्यावेळेस ते आपल्यात काय चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे अगदी मी कोणती चप्पल घातली आहे किंवा मी कोणता शर्ट घातला आहे आणि त्याला ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल तर पूर्वी तरी विचारायचे की कुठून घेतली काय विचारली, आता तर विचारत पण नाही. आता सरळ फोटो काढतात, गुगलवर जातात आणि दुसऱ्या दिवशी मी बघतो की एखाद्याच्या पायात ती चप्पल असतेही. त्याच्यामुळे इट इज ऑल अबाउट लुकिंग अप टू समबडी. आणि हे मी पण माझ्या रोल मॉडेल्सच्या बाबतीत करतो. म्हणजे जसं कोणीतरी मला रोल मॉडेल म्हणून बघत असेल तर मी कोणाला तरी रोल मॉडेल बघत असतो, कोणाचं काय चांगलं आहे, कोणाची स्टाईल कशी आहे. पण जसं मैथिलीने सांगितलं तसं आमच्या दोघांचंही स्टाईल स्टेटमेंट जे आहे ते इट्स बेस्ड ऑन कम्फर्ट. आम्हाला कम्फर्टेबल पाहिजे, आणि म्हणून मी माझ्याकडे तर लिटरली म्हणजे आता तरी मी थोडंसं फॉर्मल वगैरे कपडे घालतो, नाही तर माझ्याकडे 2 डेनिम आणि 4 शर्ट आणि 2 टी शर्ट, हेच माझं पूर्ण वॉर्डरोब आहे. आणि दिवसा व्हाईट शर्ट आणि रात्री जर कुठं जायचं असेल, फंक्शन असेल तर डार्क कलरचा एखादा ब्लॅक आज किंवा डिस्कस पण झालं होतं, डेनिम्स घालणार होते तुम्ही. हा, कारण मी डेनिम इज माय कम्फर्ट. मतलब डेनिम अँड शर्ट लाईक व्हाईट शर्ट इज माय कम्फर्ट. आणि पर्सनली मी आय बिलीव्ह अँड इवन शी बिलीव्स इन टू दॅट, बट वी बिलीव्ह इन मिनिमलिस्टिक थिंग्स. त्याच्यामुळे खूप जास्त हे नाही. मी कोविड नंतर वॉच पण वापरायचं बंद करून टाकलंय, आणि आता मी वॉच पण वापरत नाही. किंवा कपडे सुद्धा माझे एकसारखेच दिसतील. कुठं फॉर्मल फंक्शन्स असेल तर शूज वगैरे असतात, किंवा नॉर्मल जर डे टू डे असेल तर चप्पल असतात, कारण सारखं काढावं लागतात. पण बऱ्याच ठिकाणी सारखे चप्पल काढा, शूज काढा, ते घाला, गाडा घाला, त्याच्यापेक्षा ती चप्पलच. अल्टिमेटली कम्फर्ट इज द कोर. म्हणजे तेवढंच फॅशन स्टेटमेंट आमच्यासाठी आहे. कम्फर्ट आहे, आणि ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की तुम्ही अपिअरन्स पब्लिक मध्ये कसं देतात ते पण मायने ठेवतं. त्यामुळे तुम्ही येस डेफिनेटली. सो दॅट वॉज रिअली इंटरेस्टिंग टू नो अबाउट युअर. आणि शी इज ऑल्सो नॉट ब्रँड सॅव्ही. म्हणजे मी तिला लग्नाच्या आधी एक कार्टियरचं घड्याळ गिफ्ट दिलं होतं, जे तिने कधीच घातलं नाही, आणि त्याच्यानंतर मी तिला कधी काही गिफ्ट पण दिलं नाही. तिच्याकडे कुठल्याही असे ब्रँडेड बॅग्स किंवा ब्रँडेड कपडे किंवा गुच्ची, लुई वितॉन, वर्साची हे ह्यातली नाही आहे ती. त्याच्यामुळं इतकं आमचं सोपं काम आहे की जास्त आम्ही बघत नाही. म्हणजे चांगलं दिसलं, चांगलं वाटलं आणि कम्फर्टेबल आहे आपल्याला, तर काही लोक काय करतात की स्टाईलसाठी आउट ऑफ कम्फर्ट जातात, आणि मग त्यांना चालतानाच्या अडचणी आम्ही दिसत असतात की कसं 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 चालतायत काय. आमचं कम्फर्ट हाच एक कोर असल्यामुळे आम्ही त्याच्यावरच फोकस. हे आम्ही शिकलोय आमच्या आई वडिलांकडनं. त्यांनी आम्हाला पहिल्यापासून तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे मी माहेरी पण असताना, कॉलेजमध्ये असताना माझ्या आईनी सेट कपडे ठेवले होते की तुला कॉलेजला घालायला हे 5 कपडे 5 दिवसाचे. आणि तेव्हा काय सलवार कमीज कंपल्सरी कॉलेजेसमध्ये होते. तर सेट कपडे तुम्हाला हे 5 दिवसाचे 5 कपडे, आणि तुला बाहेर जायचं तर मग हे जीन्स आणि टी शर्ट. म्हणजे मी लहानपणी जीन्स आणि टी शर्ट कमी घाललंय आणि सलवार कमीज जास्त घातलेला आहे. अच्छा, म्हणजे आमच्याकडे खूप मिनिमलिस्ट हा प्रकार शिकवला गेलेला आहे पहिल्यापासून. सो दॅट इज व्हॉट वी हॅव इनबाइब्ड इन आवर सेल्व्स. So do you intend to give the same values to your kids? म्हणजे तुम्ही एवढे 5च कपडे घालणार एका आठवड्यात? आम्ही आता उलट इनफॅक्ट अहिल्याची स्कूलमध्ये तिला युनिफॉर्म नाहीये. सो व्हॉट वी हॅव डन इज दॅट आम्ही युनिफॉर्म तिला ठरवून दिलाय. हा, की दिस आर द 5 टी शर्ट्स अँड दिस आर द 5 पॅन्ट्स. यू मिक्स अँड मॅच हाऊएव्हर यू वॉन्ट. तुला कसं घालायचं ते घाल, पण हेच 5 टी शर्ट आणि हेच 5 पॅन्ट्स तुला घालायचे आहेत. कारण ती रोज उठून त्याच्यात तिने 10 मिनिटं नाही घातले पाहिजे की काय घालून काय नाही. माझ्या फ्रेंडनी हे घातलं होतं, मग मी उद्या हे घातलं पाहिजे, ते अलाउडच नाहीये तिला. तिला काय, आमच्या मुलाला सूर्याला सुद्धा, तो तर 2च वर्षाचा आहे, पण त्याला सुद्धा सेट ऑफ क्लोज जे आहे तेच त्यांनी
घालायचे. उलट इफ वी डोंट बिलीव्ह इन इन्व्हेस्टिंग टू मच इन टू क्लोथ्स ऑल्सो, आमचे आम्ही आमचे भावाचे मुलांचेच कपडे यांना घालतो. सूर्याला तरी तसंच चालू आहे. ते मी केलेले माझ्या मुलांसाठी. आता आय डोंट नो, इन शॉर्ट आय आस्क माय ब्रदर टू इन्व्हेस्ट. नाही, आमचे सगळे कपडे म्हणजे मुलाचे तर सगळे कपडे कोणत्या ना कोणत्या भावांच्या मुलांकडूनच आलेले आहेत. अगदीच त्याला काही गिफ्ट आला असेल तरच, किंवा काय आम्ही अगदीच विकत घेतला असेल तरच. अहिल्याचं आता ठीक आहे, ती 9 वर्षाची झाली, तर तिला थोडं थोडं जेव्हापर्यंत ऐकेल, कारण की तिचं माझं डील आहे, ती 18 पर्यंत ऐकणार आहे, त्याच्यामुळे तसं काही अडचण नाहीये. कपड्यांच्या बाबतीत पण हो, सगळ्या बाबतीत ऐकते ती, सगळ्या बाबतीत. क्या बात आहे. खूप छान. एवढी सिम्प्लिसिटी ह्या एका स्टेजला पोहोचल्यावर आयुष्यात आपल्यासाठी ठेवणं पण मुलांसाठी पण ठेवणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. एवढं सोपं नाहीये. माझा मुलगा 11वीत आहे. लहानपणी सगळं केलं, आता दे डोंट लिसन बिकॉज दे हॅव दी ओन सेट ऑफ माइंड, दे हॅव दी ओन चॉईसेस. आता नाही ऐकत ते. उलट आता मला तर असं पण आहे की अहिल्याच्या बाबतीत, कारण ती इंटरनॅशनल बोर्डच्या स्कूलमध्ये जाते, खूप मोठ्या मोठ्या लोकांची मुलं असतात, काही श्रीमंत लोकांची मुलं असतात, आणि मग आपण सगळंच अफोर्ड करू शकतो का, ते जे अफोर्ड करू शकतात, हा पण एक प्रश्न असतो. तर आपल्या मुलांना ते सगळं सांगणं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं असतं, की आपण काय अफोर्ड करू शकतो किंवा काय केलं पाहिजे ते. आता मी तर बर्थडे गिफ्ट्स घेणं आणि रिटर्न गिफ्ट देणं याच्या दोन्हीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं आता ती लहान होती तोपर्यंत आम्ही अलाव केलं ते, पण आता तिला आम्ही समजून सांगितलंय की आपल्याला आता इथून पुढे बर्थडे गिफ्ट घ्यायचे नाही आणि रिटर्न गिफ्ट पण द्यायचे नाही, आणि द्यायचं असेल तर आपण स्पेशल चिल्ड्रनच्या ज्या स्कूल्स आहेत त्याच्यासाठी आपण काहीतरी करूया. तुला जर तुझ्या फ्रेंडला काही बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर तू त्या फ्रेंडच्या बिहाफवर त्या स्पेशल स्कूलला एक डोनेशन देऊन टाक, आणि रिटर्न गिफ्टमध्ये पण आम्ही गिफ्ट पण तिच्या वाढदिवसाला घ्यायचं असेल तर तेच घ्यायचं, असं आम्ही आता पॉलिसी ठरवून टाकलेली आहे. तेच गिफ्ट तिच्यासाठी घ्यायचं. म्हणजे माझ्या मुलीचा जर वाढदिवस असेल किंवा मुलाचा वाढदिवस असेल तर लोक येतील आणि गिफ्ट देतील. आम्ही सांगणार गिफ्ट देऊ नका, तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही ह्या स्पेशल चिल्ड्रनच्या मुलांसाठी काहीतरी डोनेशन द्या. एवढ्या व्हॅल्यूज ह्या हे आम्ही आता तिला सांगितले आणि तिने इतकं आनंदाने ते ऍक्सेप्ट केलं की शी वॉज व्हेरी हॅपी टू ऍक्सेप्ट इट. म्हणजे ही पण फार मोठी गोष्ट आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. आणि लहानपणी आम्ही ट्राय केलेलं आहे की त्यांना वृद्धाश्रम किंवा आश्रम मध्ये न्यायचं, त्या हिशोबाने बर्थडे सेलिब्रेट करायचं, एक कल्चर लावायचा. पण खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ आहात, एवढं तुमच्या मुलांना देखील हे ऍक्सेप्ट करतायत आणि त्यांना सुद्धा ह्या व्हॅल्यूज इम्बाईब ह्या एजला करतायत. इट्स अ व्हेरी व्हेरी कमेंडेबल थिंग. इट इज मोर अबाउट क्रिएटिंग अ व्हॅल्यू ऑफ एम्पथी इन हर instead of sympathy. We are trying to make it an empathetic value in her life. Yeah, and even I believe one more thing ki unless and until you are on your own feet, you should spend that much what you are earning. हां, ते तर हिशोब तर ठेवावाच लागतो त्याला काय. Okay, now coming back to you, how do you see the future of entrepreneurs and innovations in India? So future of entrepreneurs and innovation in India, I personally feel it's very exciting. Yesterday I was very happy when I saw Prime Minister Modi's video with the gamers. He met the next generation people आणि त्यांच्यासोबत ते एक व्हिडिओ करतायत आणि एक इंटरॅक्शन करतायत आणि गेमिंग फील्ड कसं इव्हॉल्व्ह होतीये ते प्राईम मिनिस्टर समजून घेत आहेत. हू इज 72-73 year old. ही इज टॉकिंग टू 18-20 years old नेक्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आणि अंडरस्टँडिंग देअर बिझनेस, आणि स्वतः ते खेळतायत, त्यांना एनकरेज करतायत आणि त्याच्यातून ते हे करतायत. मला ही गोष्ट खूप आवडली, कारण मला असं वाटतं की आता ह्या जनरेशनला सगळ्यात मोठं म्हणजे आपण जे अडवून ठेवलं होतं आजपर्यंत ते इनोव्हेशनमध्ये अडवून ठेवलं होतं. नवीन काही करायचं नाही हे जे पहिल्यापासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, हॉर्स सारखं लावून, त्याच्यामुळे त्या फील्ड्सच्या बाहेर आपण कधी गेलोच नाही. आणि म्हणून अमेरिकन लोक इनोव्हेशन करतात आणि आपण त्यांच्या इनोव्हेशनवर फक्त प्रोडक्शनचं काम करतो. आज सगळे इंजिनियर्स इंडियन आहेत, पण रिसर्चर्स जे आहेत, सायंटिस्ट जे आहेत ते सगळे वेस्टर्न आहेत. आणि मग ही जी गोष्ट आहे मला असं वाटतं की बदलण्याची वेळ आता आलेली आहे आणि ती बदलती आहे. रॅपिडली इट्स चेंजिंग and I see a great future in Indian innovation system. Wow, very nice. Okay, so going to our next question.
Can you share some initiative or projects of yours that particularly you're very proud of? So there are many innovative things which I have started after getting elected as MLC in Nasik. One of the important things which I started was innovation, Youth Information and Innovation Center, which is taking a great shape now. Centers will be developed in 5 district headquarters of North Maharashtra, Dhule, Jalgaon, Nandurbar, Ahmednagar and Nasik. All the district headquarters will have innovation centers, and these innovation centers will be connected with 300 satellite centers in across North Maharashtra. Oh, amazing. Where we are focusing on 4 E's: education, employment, entrepreneurship and essential for livelihood. In education, everything related to education, admission, scholarship, whatever. In entrepreneurship, how the funding should be raised, private funding, government funding, what are the government schemes, startup programs, whatever. In employment, government jobs, private jobs, how to apply, where are the vacancies, entire guidance will be given to them. Wow. And in essential for livelihood, which is the important thing, where we will be talking about financial literacy, political literacy, health and wellness, and all this under one roof for the youth. I think this is a very ambitious project which I have started. In next 1 or 2 years, it will take a great shape. It is covering all the topics. Yes. Every Related to aspect youth. that is required for the youth and for the upcoming generation. सगळं तुम्ही त्याच्यात cover करताय. Amazing, commendable that is. Wow. Coming back to you, ma'am. How do you address the mental health and well-being of students and staff at the academy school? I think that's a very important topic for today's generation, mental health. Yes, And yes. At the academy school, we have started with a program called Task Cares. So, in short, for the academy school, we call it TAS, T-A-S, and Cares. So, in this, we have 2 counselors, who is a behavioral counselor and who is a career counselor. So, we have both counselors. And what we have done is we made a curriculum out of it. Throughout the year, we have dedicated one particular month to a particular feeling. okay. Of gratitude, a feeling of gratitude, a feeling of say emotions. Wow. So we are concentrating on basic values in our children. So what we do is, and this task care is open as well, open for our staff as well. So even they can utilize this whole thing, the whole team that we have on board. In task cares, what we do is one month is dedicated to, say for example, we have a month of gratitude happening in school. So all the even the teaching around that will happen around gratitude. Even all activities that are happening around the school will be around gratitude. So we have like a board dedicated in the school. All the children can come and write something what they are grateful for on that board and just stick it on. We do not want anyone's name. Or say thank you to somebody whom you are grateful to. We have kept say a flower over there, a pot of flowers. Just pick up one flower, go give it to somebody who are grateful for that day. Wow, that's such a beautiful. So that is how we try to imbibe. Yes, about mental support, our counselors are always there observing the children and the staff as well, always available for them to speak to them. We have sessions around different things for our children and our staff, because our staff equally battles with lot of emotions on ground when they are working. So handling them once a month, giving them a time where they can come speak up with anybody. So we have a very open door policy in our school. So if a staff is not feeling good, they can come and speak up to me as well. Okay. So we have that kind of policies in school, and we've made this department quite strong now. Wow, that's really beautiful. That's the way it should be handled. Amazing, very nice. Okay, this was end to our question answers now. We had a little serious topics, a little to know, understand, and the values of life and everything. Now we are having a very interesting game that's called the telepathy challenge. So I'll be giving a word to both of you all. मी एक शब्द देणार आहे आणि whatever comes to your mind after that word, you have to immediately talk about it. ठीक है? Okay. And this has to be more fun oriented now. Okay, so we start with it. Ready? Yeah. The first word, that is kids. Love. She won. Yeah, so म्हणजे पहिलं जो बोलेल ते तो But जिंकणार what असं is your काही. thought But it when should be kids come to immediately, na? your mind? म्हणजे then otherwise you will be influenced by her answer. अच्छा
And kids has to be, mummy has to win in this question. नहीं ठीक है. Next, travel. Travel around the world. Travel with family. Wow, that was more touchy. No, I like to travel alone. Did you know about this before? Yeah, I know that. I make many solo trips. Yeah. Oh, is it? Yeah. Oh my god. As it is, you are so busy and still you manage all this. It's a very big thing. And she allows you. And travel also is hectic for me. Taking care of 3 kids. Oh, that was amazing. Sports. Okay, I don't know. Fitness. Not oriented at all. Sports only limited to fitness. Fitness. Yeah. So when it came to Ahilya's entire schedule, and we were planning what should she do and what should not. So I had an idea that she should at least choose 2 kind of sports. One should be a team sport and one should be an individual sport. Very So correct. this was something which I told her, and she has been doing it. She is now very good at swimming. She's learning chess very well. Wow. And as a team sport now, she has recently started doing basketball. So team sport gives you understanding of team building and team spirit, and individual sport gives you understanding of confidence and focus, concentration, and I think And it helps in many ways. yeah, so she's doing that now. So Wow. that's the same idea with me as well. Obviously, I think it's your thought process that Yeah, you yeah, have passed it on to her. Yes. Legacy dili hai tumhi dila. Right. Okay, so go. Telepathy challenge is still on. Last 2 points we have is entertainment. Netflix. My entertainment is K-drama. She and Ahilya both are Korean fans. Okay. They only watch Korean things. So K-drama, Not only, yeah, but we like it. majorly they watch Korean. Yeah, So we nowadays both are like everyone BTS fans. So Okay. yeah. आणि त्यांना कोरियन थोडं थोडं समजतं पण आता. बघून तिला तर मग असं फूड मध्ये पण यू लाईक कोरियन अरे असं काही आहे का? we I enjoy like all Korean kind of barbecue. food is like Foodie you are. happiness for me. I Okay. can eat anything and everything. पण So आता आम्ही अमेरिकेला गेलो होतो, तर जेव्हा आम्ही एलेला गेलो तर अहिल्याचे 2 कंडिशन्स होत्या आणि ज्या हिच्या पण होत्या. एक म्हणजे तिला कोरियन हेअर ड्रेसर करून हेअरकट करून घ्यायचा होता Okay. अहिल्याला, आणि दुसरं म्हणजे तिला कोरियन बार्बिक्यू कोरियन फूडच खायचं होतं. तर आम्ही एका बेस्ट कोरियन रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि कोरियन हेअर ड्रेसरकडे पण तिचं हेअरकट केला. तर एवढे इन्फ्लुएन्स्ड आहे ते कोरियन तेवढं सिरीज. एक पॅशन काहीतरी पाहिजे म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं वन्स इन अ वाईल तर पाहिजे. ठीक आहे ना. हा छान छान. व्हेरी नाईस. सो यू आर मोर आजकाल चायनीज सिरीज पण खूप लोक बघायला लागले. चायनीज. हा. Southeast Asian series are really good. Korean is best. Korean is best. मतलब the quality of So you actually watch in the Korean language? Yeah. There are no subtitles. No? Subtitles are there. There is no translation. Translation, subtitles are there, definitely. Subtitles are there, so there is no translation. Wow, that was amazing. Yeah. So the next point was food. Food. For me, happiness. Yeah, you said that initially. She's already won it, huh? Yeah, for me as well. It's, Today the hamper goes to her. Wherever it goes, it will घरातच go to आलं home. पाहिजे. And the last question for the telepathy challenge is India. India, Home. diversity. India is all about diversity. Yeah, diversity in culture. we have Unity in beauty. diversity, we say. Very nice, very nice. And you said hope, right? Home. Home. Okay, right. Very nice. So with this, we end up our session for today.